नमस्कार. मी कीर्तनकार चारुदत्त गोविंद स्वामी आफळे. आपल्यासमोर एक छोटंसं आवाहन घेऊन आलो आहे. समाजामध्ये ज्या अनेक समस्या आहेत, नीतिमूल्यांचा ऱ्हास आहे, हे सारं पाहून संवेदनशील ज्या व्यक्ती आहेत त्या हळहळतात. आणि त्या सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे की या सगळ्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संस्कारांचा लोप हे आहे. तेव्हा हे संस्कार टिकवणार कसे? तर यासाठी आपल्या भारतीय ग्रंथांमध्ये जे तत्वज्ञान आहे ते सर्वसामान्यांच्या मनापर्यंत पोचवणं यांनी हा संस्कार कायम राहणार. आणि यासाठी आपल्या समाजाला अनेक कीर्तनकार प्रवचनकारांची नितांत गरज आहे. आता खरं तर हा विषय आयुष्यभर शिकत राहावं आणि करत राहावं असा आहे, पण याची कुठेतरी सुरुवात करायला हवी. याला कुठेतरी आपल्याला अलीकडच्या भाषेत म्हणतात तसा स्टार्टर पॉईंट मिळायला हवा. या दृष्टीनं एक आत्ता असा विचार केला आहे की 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या 10 दिवसांमध्ये आपल्या नाशिकमध्ये कालिका माता मंदिराच्या परिसरात कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग असा आपण घेतो आहोत. हभप विक्रम नांदेडकरांच्या सारखे दासगणू परिवारातले एक श्रेष्ठ कीर्तनकार, अवंतिकाताई टोळे यांच्यासारखे नारदीय कीर्तनातले एक श्रेष्ठ कीर्तनकार, प्रणव गोखल्यांच्यासारखे प्रवचन मालिकेतले एक ज्येष्ठ प्रवचनकार, सांप्रदायिक कीर्तनकार, अशा सगळ्यांचं सादरीकरण पण आपल्याला मिळेल. कीर्तनाचं शिक्षण, कीर्तनाच्या प्रकारांचं शिक्षण, तसंच प्रवचनाचं शिक्षण. आणि या प्रवचनांमध्ये आपल्याला फक्त एक भगवद्गीता माहीत असते, पण अशा अनेक गीता आहेत. कपिल गीता आहेत, हंस गीता आहे, पांडव गीता आहे. या सगळ्या इतर ज्या गीता आहेत यांच्याबद्दलची माहिती आपल्याला यशवंत गुरुजी देणार आहेत. तेव्हा एकाच वेळेला प्रवचनाच्या दृष्टीने आपल्याला खूप मोठा खजिना मिळेल, कीर्तनाच्या दृष्टीने मिळेल, आणि कीर्तन सादरीकरण प्रत्यक्ष पाहणं याच्यामुळे आपला अभ्यास नक्कीच खूप पुढे जाईल. 10 दिवसामध्ये काही सगळं येईल असं नाही. खूप काळ आपल्याला आयुष्यभरासाठी अभ्यास करायचा आहे, पण त्याला एक सुरुवात खूप छान मिळेल. आणि या कालिका माता मंदिरामध्ये आपल्याला निवासाची आणि भोजनाची सुद्धा सशुल्क उत्तम व्यवस्था मिळत आहे. तेव्हा नाशिकमध्ये आम्हाला उतरायला स्थान नाही हा प्रश्न येणार नाही, भोजनाचा प्रश्न येणार नाही. तेव्हा आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तन साधकांनी, सर्व प्रवचन साधकांनी या शिबिराचा पुरेपूर लाभ घ्यावा. तर सर्वच कीर्तन प्रवचन करून समाज सुधारण्याची इच्छा असणाऱ्या साधकांना माझं नम्र आवाहन आहे की या 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या होणाऱ्या कीर्तन शिबिरामध्ये आपण जरूर सहभागी व्हा. त्यासाठी संपर्क कोणाला करायचा आहे याचे आपल्याला फोन नंबर दिसत आहेत. यांच्याशी आपण संपर्क करा आणि या 10 दिवसामध्ये ज्ञानाचा खजिना घ्या, अभ्यास करा आणि तो खजिना सगळ्यांच्यापर्यंत वाटण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.